नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत आपल्या घरी स्पेशलवाला विदाऊट ऑनियन भेंडी मसाला. तर कसा बनवतो मी हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि जर कोणी नवीन असेल या व्हिडिओमध्ये तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा, बिकॉज ते सुद्धा बनवतील आपल्या घरी विदाऊट ऑनियन भेंडी मसाला. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हा आणि एन्जॉय करा. शेवटी मी तुम्हाला टेस्ट सांगेन भेंडी मसाल्याची कशी बनली. तर ही आपण भेंडी घेतली आहे, जवळपास 400 ग्राम भेंडी आहे. मी मार्केटमधून चिकन ग्रेव्ही मसाला आणि गार्लिक पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, गोड दही. आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी या मिक्सरच्या भांड्यात पनीर घेतलेलं आहे, टमाटर आहे आणि ओलं खोबरं आहे. हे बघा. तर आपण याला छान मिक्स करून घेऊ मिक्सरमध्ये. थोडंसं याच्यात पाणी घालू आपण. अगदी किंचित पाणी घेतलेलं आहे मी. आपली ग्रेव्हीसाठी पेस्ट मस्तपैकी तयार झालेली आहे. मी यामध्ये वरून थोडं अजून पाणी घातलं होतं. आपण इथे 5 ते 7 मिरच्या कापून घेतलेल्या आहे. आपण गॅसवर भांडं ठेवलं आहे. आता त्यामध्ये 3 चमचे तेल घालू. तेलामध्ये आपण आता सोडू आपण चिरून ठेवलेली भेंडी. आता यामध्ये आपण घालू थोडंसं वरून मीठ आणि थोडं तिखट. वरून आपण थोडंसं बेसन क्रिस्पीनेस येण्यासाठी. तर आपली भेंडी आपण बाहेर काढली आहे आणि यामध्ये आता पुन्हा आपण तेवढंच तेल टाकू जेवढं आपण भेंडी तळायसाठी घेतलं होतं. आणि त्यामध्ये आता करू आपण छान ग्रेव्ही. तेल गरम झालं, यामध्ये आपण टाकू जिरं, मोहरी, बारीक कापलेली मिरची, आपण आणलेला ग्रेव्ही मसाला, हा मसाला आता छान शिजलेला आहे. यामध्ये आपण टाकू थोडीशी हळद, तिखट, आणि आता टाकू आपण यामध्ये मगाशी आपण बनवलेला ग्रेव्हीसाठी पेस्ट. आता यामध्ये घ्यायला पण थोडंसं पाणी. आपल्याला थोडं असं जास्त बनवायचं आहे, त्यामुळे पाणी अजून टाकू आपण थोड्या वेळाने. आता आपण यामध्ये घालू थोडी दही, वरून गोड दही आणलेली आपण अर्धा पाव. आपण या दहीला छान मिक्स करून घेऊ, फोडून घेऊ यामध्ये रश्श्यामध्ये. त्याची थोडी स्वीटनेस येईल रश्श्याला. मध्ये टाकू चवीपुरतं मीठ, 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे आम्ही. तर आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकू आपली भेंडी. आता आपण याला मिक्स करून घेऊ. थोड्या वेळाला झाकून ठेवून देऊ. आपण आधीच याला तेलात परतवलेली आहे भेंडीला, त्यामुळे ही लवकर शिजेल थोडी. तर आपली विदाऊट ऑनियन भेंडी मसाला तयार झालेला आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल तर्री आलेली आहे वरती. बघा ग्रेव्ही किती छान दिसत आहे एकदम. भाजी तुम्हाला बरोबर क्लिअर दिसत नसेल, पण मला पाहून तर एकदम तोंडाला पाणी सुटत आहे. तर हे बघा मित्रांनो, हे आहे वांग्याचं भरीत, बेसन आणि ही आपण बनवलेली मस्त स्पेशल भाजी भेंडीची. सगळ्यात पहिले आपण आपली भाजी खाऊन पाहू.
सुपर. आता बेसन आणि वांग्याचं भरीत. आता आपलं जेवण झालेलं आहे. भाजी एकदम टेस्टी झाली होती, मजा आली. आणि तुम्हीसुद्धा एकदा घरी ट्राय करून बघा. आपण भाजी ज्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीने. कोणी जर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, बिकॉज ते सुद्धा बनवतील आपली भाजी. तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.